हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला, व्यासाप्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नहा शौनको वाटो इति भव्यार्थम राजा निशम्य भरतर्षभा किमन्यत् पृष्ठवान भूयो वैयासकी मृषम कविम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि सूत शौनकादिकांचा संवाद हा प्रारंभापासूनच चाललेला आहे. याप्रमाणे शुकाचार्य महोदयांनी प्रत्येक जीवाला त्याच्या त्याच्या इच्छेनुसार जर काही प्राप्त करायचं असेल तर कुणाची उपासना करावी या संबंधीचं चिंतन केलेलं आहे. आणि हे करताना ज्याला पुत्र पौत्रादी वृद्धीची इच्छा आहे त्यांनी पितरांची उपासना करावी असं म्हटलेलं आहे. हे पितर किती प्रकारचे आहेत तर पितर दोन प्रकारचे आहेत. एक अमृत पितर आणि दुसरे मृत पितर. त्या अमृत पितर आणि मृत पितर असे दोन सृष्टीच्या आरंभीपासूनच आहेत. आपल्याकडे आर्यमा हा पहिला पितर आहे. आर्यमा म्हणजे हा पहिला पितर आहे. यमराज यांना देखील आर्यमा असं नाव दिलेलं आहे. आणि सत्य विरजस सोमपथ मरीचिगर्भ कामग मानस आणि सनातन हे त्यांचे लोक आहेत. त्याचप्रमाणे हे जे पितर आहेत त्याचे तैत्तरीय उपनिषदामध्ये दोन प्रकारचे पितर सांगितले. एक मूर्त पितर आणि एक अमूर्त पितर. मूर्त पितरामध्ये हविष्मत, सुस्वधा, आज्यप, सोमप हे मूर्त पितर आहेत. आणि वैराज, अग्निश्वत, बरीषद हे अमूर्त पितर आहेत. तेव्हा अशा अनेक पितरांचे सुद्धा प्रकार आहेत. आपल्याला वाटतं पितर एकच आहेत. पितर लोक एक नाही. प्रत्येकाच्या कर्मानुसार. आता एखादा दुष्ट आहे तोही पितर लोकाला जातो, पण तो कोणत्या पितृलोकाला जातो. आणि एखादा ज्ञानी विद्वान आहे, पंडित आहे, तोही पितर लोकाला जातो. तर मग ते अमृत पितर लोकाला जातात आणि हे मृत पितर लोकाला जातात. असो ज्याप्रमाणे त्याने विवेचन केलं. आणि मग शेवटी ते म्हणतात की हे राजा, कामो येदे सोम, ज्यांना इच्छा पूर्ण करायच्यात त्यांनी चंद्राची उपासना करावी. सोम हा त्याचा कारक आहे. तो सगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण करणार आहे. आणि अकाम सर्व कामो, ज्याला कशाचीही इच्छा नाही त्याने भगवान ईश्वराची, भगवान परमेश्वराची प्रार्थना करावी. म्हणजे हे सगळे तुम्ही म्हणाल हे कशासाठी, तर पायऱ्या आहेत. या पायऱ्या आधी आपण काय करतो, एखाद्या कार्यालयात गेलं म्हणजे एखाद्या शिपायाची ओळख करून घेतो. शिपायाची ओळख केली की मग तो क्लर्कची ओळख करून देतो. त्याच्यानंतर एखादा क्लर्क तिथल्या कोशाच्या प्रमुखाची ओळख करून देतो. रजिस्ट्रारची ओळख करून देतो. साहेबाची ओळख करून घेण्यासाठी या पायऱ्या आहेत. हळूहळू मग नोकर ओळखतो, मग क्लर्क ओळखायला लागतो, मग तिथला OS ओळखायला लागतो, मग रजिस्ट्रार ओळखायला लागतो आणि मग साहेबांची ओळख. आणि एकदा साहेबांची ओळख झाली की तुम्ही म्हणाला आता नोकराला काय विचारायचे, माझा साहेबांशी डायरेक्ट संबंध आहे, नोकराला काय करायचं विचारून. तसं हे सगळे नोकर आहेत. हे सगळे भगवंताचे नोकर आहेत. पण ज्याला ज्याची अपेक्षा आहे त्याप्रमाणे थोड्या इच्छेनुसार त्याची पूर्तता होते.
येता वाने जजता. ते म्हणतात अकाम, एखादे श्रेष्ठ दर्जाचे महात्मे आहेत, जे अधिकारी आहेत, आणि एखादा मार्कंडेयासारखा, त्याला प्रत्यक्ष भगवान शिव आले, त्याला म्हणाले अरे माझी पार्वती म्हणते काहीतरी घ्या ना तुम्ही, तुम्ही नुसते लंगोटीवर फिरता आणि एका झोपडीमध्ये राहता. ते म्हणतात मला काहीच नको, आई तू आलीस मला द्यायला पण मला काही नको. अशी जी प्रवृत्ती आहे ती श्रेष्ठ दर्जाची आहे. अगदी आधुनिक काळामध्ये संत तुकाराम महाराज यांच्याकडे शिवाजी महाराजांनी धन दौलत सोनं नाणं कपडे अलंकार दागदागिने सगळं पाठवलं. आल्यानंतर कोण म्हणले कोण आलं, शिवाजी महाराजांच्याकडून लोक आलेत म्हणल्याबरोबर तुकाराम महाराज बाहेर गेले, त्यांची पत्नी बाहेर गेली. म्हणले काय शिवाजी महाराजांनी तुम्हाला हे आंदण दिलंय, म्हणले हे सगळं पाठवलंय. तुकाराम महाराजांनी हात जोडले, म्हणले महाराज आम्हाला यातलं काही नको, सोनं नको, नाणं नको, कपडे नको, अलंकार नको, दाग काहीच नको. त्यांच्या बायकोला जिजाईला वाटलं काहीतरी मिळावं, काहीतरी घ्यावं, पण महाराजांची तशी प्रवृत्ती नव्हती. छत्रपती शिवरायांनी पाठवलेलं एवढं सगळं धन दौलत त्यांनी परत केली का? आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांचं शस्त्रे यत्न करू. अहो शब्दच माझं धन आहे, शब्दाची आमुच्या जीवेचे जीवन, शब्द धन वाटू जन लोका. शब्द हे माझं धन आहे, नामस्मरण हे माझं धन आहे, बस बाकी मला काही नको. ते कोणी हिरावून नाही घेऊ शकत. आम्ही सदैव सुडके, आम्हा देखुनी चोर धाके. तुकाराम महाराजांनी शेवटी त्यांच्याकडे एक पत्र दिलं. म्हणले हे पत्र तुम्ही महाराजांना दाखवा. काय पत्रात लिहिलं होतं? ते पत्रात लिहिलं होतं की तुम्ही जे धन पाठवलंय त्यातलं मला काहीच नको, कारण अहो आम्ही जर तुमच्याकडे यायला निघालो, तुम्हापाशी आम्ही येऊन या काय वृथा शीण आहे चालण्याचा. तुमच्याकडे येऊन आम्हाला काय करायचंय? चालण्याचे फक्त श्रम होतील, दुसरं काहीच होणार नाही. कारण आम्ही सदैव सुडके, आम्हा देखता चोर धाके. आम्ही इतके सुडके म्हणजे आमच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले दुपारचे, चेहरा आमचा ओंगळवाणा आहे, आणि आम्ही जर रस्त्याने निघालो तर चोराला भीती वाटेल, कशाची? माझं चोरून नेतो काय म्हणून. आम्हा देखता चोर धाके. तेव्हा आम्हाला कशाचीच गरज नाही. असे जे पराकोटीला पोहोचलेले आहेत, समलोष्ठाश्म कांचना ज्याला आपण म्हणतो, काही माती आणि सोने, आम्ही माती आणि सोनं हे सगळं मृत्तिका समान मानलेलं आहे. समलोष्ठाश्म कांचना. याप्रमाणे अशा प्रवृत्तीचे जे पराकोटीला पोहोचलेले महात्मे आहेत त्यांना याची गरज नाही. म्हणून ते म्हणतात अशाने काय करावं? अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदारधीही. त्यांनी फक्त मोक्ष काम आणि किंबहुना मोक्षाची सुद्धा त्यांना इच्छा नसते. तीव्रेण भक्ती योगेनं, फक्त भक्तियोग ते करतात आणि याप्रमाणे निश्रेयस प्राप्त करतात. असं म्हटल्यावर शौनकाने हात जोडले. सूत महाराज इकडे शुकाचार्य परीक्षितेला सांगतायत, सूत शौनकादिकाला सांगतायत, आणि शौनकादिक म्हणतात महाराज आपण जे सांगता आहात ना ते खरोखर अलौकिक आहे. आणि वैयासकी ऋषी, वैयासकी म्हणजे व्यासाचे पुत्र शुकाचार्य. व्यासपासून शब्द वैयास झाला. जसं या ठिकाणी पंडूपासून झाले म्हणून पांडव, तसे व्यासापासून झाले म्हणून वैयासकी. वैयासकी म्हणजे शुकाचार्य. तेव्हा शुकाचार्यांच्या मुखातले शब्द खरोखर अलौकिक आहेत. येत चुषताम विद्वान सूत नोरसी भाषितुम. आणि तुम्ही आम्हाला हे सगळं वर्णन करून सांगता, खरोखर अलौकिक आहे. आणि अशा भगवान शुकाचार्यांनी परीक्षितीला ज्ञान सांगितलंय. अहो खरोखर परीक्षिती किती भाग्यवान. कारण अहो एकेका क्षणाने माणसाचं आयुष्य हरण होत आहे. आपण म्हणतो काय आमचा वाढदिवस साजरा केला. अहो वाढदिवस कशाचा? तो क्षयतिथी आहे. दररोज हा सूर्य तुमचं आयुष्य घेऊन चाललाय, तो कुरतडून घेऊन चाललाय. जसा उंदीर एखाद्या चिंधीला कुरतडतो तसा हा प्रत्येक दिवस उगवतो आणि मावळतो, तो तुमचं आयुष्य हरण करतो. तुमच्या लक्षात येत नाही. आयुर्हरति वै पुंसा मुन्नत म्हणजे नसाऊ तर सिअर्थे या क्षणो नीत उत्तम श्लोक वार्तया.
आणि दर क्षणाला जर हा आयुष्य हरण करतोय, पण त्या क्षणाचा आपण काय उपयोग करतो? आयुष्य तर जातच आहे ना, आयुष्य चाललंच आहे. आयुष्य चाललंय, पण त्याचा काही उपयोग करता की नाही? त्याचा सदुपयोग झाला तर ते आयुष्य सार्थकी लागेल, सदुपयोग झाला नाही तर आयुष्य सार्थकी लागणार नाही. आणि मग हे आयुष्य माणसं एकेका क्षणाने हे आयुष्य संपून जातंय. सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, ह्या फक्त गोष्टी आपल्याला दिसतात, पण प्रत्येक दिवस हा आपलं आयुष्य हरण करतो. आणि तरी माणसाला हे लक्षात येत नाही. तर भक्तीनं जीवंती वस्त्रांकिरण श्वसंत्युत या ठिकाणी शौनक म्हणतात, हे स्वतः लोकांच्या कसं लक्षात येत नाही, कळत नाही. तसं म्हणलं तर अहो जीवन या ठिकाणी भागवतकारांनी जीवनाचं सार्थकत्व सांगितलंय. जीवन कशाने आपल्याला परिपूर्ण करायचंय, कोणत्या गोष्टीमुळे आमच्या जीवनाचं सार्थकत्व होणार आहे, आमच्या जीवनाला अर्थसंपन्नता अर्थवत्ता प्राप्त होणार आहे, ते सांगितलेलं आहे. ते म्हणतात अहो जीवन तर सगळेच जगतात. अहो जगणं म्हणजे काय जीवन आहे का? खा प्या मौज करा म्हणजे काय जीवन आहे का? खाल्लं पिल्लं, त्याचप्रमाणे लग्न केलं, सगळं केलं, झालं का जीवन? जीवनाचं सार्थकत्व त्याच्यात नाहीये. नुसत्या खाण्यापिण्यामध्ये सार्थकत्व नाही. ते म्हणतात तरवा किन्न जीवंती. मग हे सगळे वृक्ष काय जगत नाहीत का? हो म्हणले, तेही जगतात. जीवन कशाला म्हणायचं आणि जगणं कशाला म्हणायचं हा फरक आहे. हा मुद्दाम बारकाईचा फरक सांगतो. जीवन ते होते जीवन, तर ते होते जीवित, अन्न हा जीवित भास. कुसुमाग्रजांनी एका कवितेत म्हटलंय, ते होते जीवित, ते खरं जीवन होतं. आणि आपला जीवन भास, जीवन नाहीच आहे, हे जीवनाचा आभास आहे. आम्ही फक्त जगतो आहोत का? भूक लागते म्हणून खातो आहोत, झोप लागते म्हणून झोपत आहोत, सकाळी झाले म्हणून उठत आहोत. याच्या पलीकडे काय आमचं जगणं आहे सांगा? तेव्हा आमच्या जगण्यामध्ये जिवंतपणा कुठे आहे? आमच्या जगण्यामधलं सार्थकत्व कुठे आहे? जगण्यातलं सार्थकत्व सांगताना ते म्हणतात तरबा किन्न जीवंती. हे सगळे झाड काही जगत नाहीत का? भस्त्रा किन्न श्वसंत्युत. लोहाराच्या घरचा भाता हा चाललेलाच आहे. मग हा छातीमधला भाता चाललेलाच आहे. मग लोहाराच्या घरचा भाता आणि आपल्या छातीतल्या फुफ्फुसाचा भाता याच्यात काही फरक असेल ना? त्याला काही फरक नाही. ते निर्जीव आहे आणि हे जिवंत आहे. पण कशावरून जिवंत म्हणायचं? अहो न खादंती न मेहंती किम ग्राम पशवो परे. या ठिकाणी शौनकादिक म्हणतात, तुम्ही म्हणता नाही नाही आम्ही खातो जगतो म्हणजे काय करतो? आम्ही खातो पितो, आम्ही सगळे व्यवहार करतो. म्हणतात हो, मग ग्राम पशवो परे. मग ग्राम पशु डुकरं गाढवं हे नाही का जगत म्हणले? ते खातात, ते पितात, त्यांचे मुलं बाळ होतात, त्यांचे संसार चालतात, त्यांचे लेंडरे आहेतच. मग न खादंती न मेहंती किम ग्राम पशवो परे. मग आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? या ठिकाणी फरक सांगत असताना केवळ प्राणीमात्राच्या पातळीवर जर आपण जगत राहिलो तर हे जगणं जीवन होणार नाही. ते जगणं होईल, श्वास आहे म्हणून जगणं, भूक लागली म्हणून खाणं, आणि आपल्या संसाराप्रमाणे संसारातल्या सगळ्या गोष्टी करणं, हे श्वविट वरा होष्ट्र खरईही. त्यांनी उदाहरण दिले. श्व हा डुक्कर आहे, त्याचप्रमाणे गाढव आहे. हे सगळे गाढव आहेत, डुकर आहेत, हे सगळे प्राणी जे जीवन जगतात त्याच्याकडे आपण म्हणतो काय का घाणीत बसतात, काय घाणीत राहतात. तुम्ही त्याला घाणीत का म्हणता? तुम्हाला ज्ञान आहे म्हणून. तुम्हाला ज्ञान आहे की ही घाण आहे याची ज्ञान आहे. त्यामुळं तुम्हाला त्या डुकरांचा, त्याचप्रमाणे गाढवांचा आणि खरईही संस्कृत पुरुषा पशु त्याच्याबद्दलची किळस निर्माण होते. मग पण तुम्ही जे जीवन जगता त्याच्याबद्दलची किळस संतांना निर्माण होते. संत म्हणतात अरे 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 काय जीवन जगू लागला, याने जीवनात येऊन काय सार्थकत्व केलं. यत कर्ण पेत पथोपेतो जातो नामगदाग्रजा. आपल्या शरीराला जे अवयव दिलेले आहेत, मग कान आहेत, डोळे आहेत,
त्याचप्रमाणे हात आहेत, पाय आहेत, हे सगळे आहेत, नाक आहे, हे सगळं ऐंद्रिय सुखासाठी आहे. पण याच्या सोबतच जर त्याला परमार्थाची जोडी लागली तर त्याला सार्थकत्व येईल. आपल्याला एक हा आकडा आपण काढलाय, पण त्याच्या पुढे शून्य दिलं तर 10 होतील, अजून शून्य दिलं तर 100 होतील. म्हणजे त्याच्यामध्ये वाढीव. तसं तुमच्या डोळे, हात, कान, नाक, पाय हे सगळे जे अवयव आहेत ते यत्कर्ण पथोपेतो जातू नामगदा ग्रजाः. बिले ते म्हणतात हे कान आहेत का? जर भगवंताची कथा तुम्ही ऐकत नसाल तर हे कान म्हणजे उंदराची बिळे. हे कान नाही, त्या कानामधून आपल्याला ऐकू येतं. पण जर भगवंताची कथा ऐकत नसाल तर हे कान निरर्थक आहेत. जर न शृण्वतः कर्णपुटे नरस्य, जर या कानाच्या द्वारे भगवंताची कथा ऐकता नाही आली, मुखाच्या द्वारे भगवंताचं गीत नाही गाता आलं, तर हे सगळं निरर्थक आहे. जिव्हा असती दार्दुरिके वसूत. जिव्हा ही काय करते? जिव्हा बडबड करते, शब्द उच्चारते. पण जर त्याच्यामध्ये भगवंताच्या नावाचं उच्चारण नसेल तर ही जीभ म्हणजे काय? ते म्हणतात दार्दुरिकेव. एखाद्या बेडकाची जशी बडबड असावी, बेडकाचा जसा डराव असावा, त्याप्रमाणे या जिभेला सुद्धा बेडूकच समजले. बेडकाची डराव आणि आपल्या जिभेची हालचाल ह्याच्यात काहीच फरक नाही. भार परम पट्ट किरीट जुष्ट. जर आपल्या हाताने भगवंताची पूजा नाही झाली तर विनाकारण या हाताचं ओझं झालं. कशाला हे हात निर्माण झाले, कशाला हे पाय? जर भगवंताच्या आपण मंदिराकडे जात नसू तर या पायालाही अर्थ नाही, पूजा करत नसू तर हातालाही अर्थ नाही. आणि शावो करोनो कृतस्स पर्याम. शावो, एखाद्या प्रेताचे जसे हात असावेत त्याप्रमाणे हे हात आहेत. नामदेव महाराजांनी म्हटलंय त्याप्रमाणे एखाद्या प्रेता शृंगार कीजे तो अवघा वाया घडीचे. प्रेताला शृंगार केला म्हणजे काही हार घातले, किती हो म्हणले, काय बाबा हार घातले 100-200 तरी हार, कशाला? प्रेताला. मग उपयोग काय त्याचा? त्या प्रेताला घातलेल्या हारांचा काहीच उपयोग नाही. त्याच्या अवयवांना आता जर निर्जीवत्व असेल, तिथे जर चैतन्य नसेल तर त्याला उपयोग नाही. तसं ते म्हणतात शाभो करोनो कृत सपर्याम हरे लसत कांचन कंकणवा. तुमच्या हातामध्ये कडे तोडे असो नाही तर नसो, पण भगवंताची पूजा तुमच्या हातून झाली पाहिजे. आणि डोळे तुम्ही पहा विठ्ठलाचे रूप. डोळ्यांना जर भगवंताचं रूप पाहण्याचा आनंद मिळत नसेल तर ते डोळे म्हणजे काय? मोराचे डोळे. मोराचे डोळे आपण म्हणतो ना, मोराचे डोळे, खुर्चीचे पाय, खुर्चीचे हात, टेबलाचे पाय, टेबलाचे पाय, सुईचं नाक. हे काय हो? सुईचं नाक. तर सुईच्या नाकामध्ये दोरा ओवायचा. नाक कोणतं आहे सुईचं? ती काय श्वास घेते काय? मग तुम्ही नाक कसं काय म्हटलं? भाषा ही रूपकात्मकच असते. म्हणून टेबलाचे पाय तोडले म्हणजे पाय तुटला, पण तरी काय टेबल चालत होता का? 4 पाय होते म्हणून नाही. खुर्चीचे हात आहेत म्हणजे ते काही काम करत होते का? मग खुर्चीचे हात, टेबलाचे पाय, सुईचं नाक, तसे मोराचे डोळे. मोराच्या पिसारांना डोळे असतात, आपण त्याला डोळे म्हणतो, पण ते डोळे आहेत का हो? त्यांनी काही दिसतं का? नाही. तसे आपले डोळे सुद्धा जर भगवंताचं रूप पाहायची त्यामध्ये इच्छा नसेल तर हे डोळे म्हणजे बरहा इथे ते नयने नराणाम लिंगाने विष्णोंद निरीक्षतो ये. जर भगवंताचं स्वरूप आपल्याला दिसत नसेल, आपण त्याचं मूर्तीचं ध्यान त्यातून करत नसू, मूर्तीचं स्वरूप पाहत नसू, तर हे सगळं निरर्थक आहे. या ठिकाणी भागवतकारांनी जीवनाची सार्थकता सांगितली. आपण या जन्मामध्ये आलेलो आहोत, मानव जन्म प्राप्त झालाय, तर या मानव जन्माची सार्थकता कशात आहे, अनवर्थकता कशात आहे, कशाने त्याला महत्व प्राप्त होईल? जसं एकाच्या पुढे जर 0 लिहिलं तर ते 10 होतील, मागे लिहिलं तर होणार नाही. म्हणून शून्याला किंमत तेव्हाच येईल जेव्हा आपण त्याच्या पुढे ते लिहू.
तसं आपल्या जीवनाला सुद्धा किंमत तेव्हाच येईल जेव्हा त्याच्या पुढे आपण देवांचा, भगवंताच्या भक्तीचा आणि त्यांच्या गुणवर्णनाचा त्याच्या पुढे आकडा लिहू. पादौ नृणांतौ तुर्मजन्म भाजो. जर तुम्ही पाय भगवंताच्याकडे गेले नसतील, जे पाय भगवंताच्या मंदिराकडे जात नाहीत ते म्हणले पाय कशाचे? तर झाडाचे पाय आहेत. उपयोग काय? जागच्या जागी उभे आहेत. जर भगवंताच्या मंदिराकडे तुम्ही जात नसाल तर पादौ नृणांतौ तुर्मजन्म भाजो. त्यापेक्षा झाडाचा जन्म चांगला. म्हणजे झाड जागच्या जागी तरी उभं असतं. क्षेत्राणी नानु व्रजतो हरेर्यो. तीर्थासी गेला कधी पावला न, त्याला हरितो कधी पावला न. गाठी जयाच्या कधी पावला न, भारी आतया हाणी ती पावला न. या ठिकाणी पावलं जर देवाकडे जात नसतील तर ते पावलं पावन होणार नाही. ते पावलं पावन नाहीत. मग काय? त्या पावलांना केवळ म्हणायचं तुम्ही पावलं, पण ते पावत नाही देवाला. देवही त्यांना पावत नाही. जो भगवंताकडे जात नाही त्याला देवही पावत नाही. आणि म्हणून जे भगवंताकडे जातात ते पावलं, खरं पावलं, दान पावलं. आपल्याकडचा वासुदेव म्हणतो ना, दान पावलं. हे दान पावलं कोणतं? तर पावलाचं दान आहे, भगवंताकडे जाण्याचं जे गमन आहे. आणि म्हणून वारीच्या संदर्भात तंत्रशास्त्रामध्ये फार विवेचन केलेले आहे. नारद पांचरात्रामध्ये त्यांनी म्हटलंय की भगवंताकडे जाणे म्हणजे हे अभिगमन आहे. आणि हे अभिगमन म्हणजेच पावलंय. चालत असताना भगवंताचंच नामस्मरण चाललेलं असतं, त्याच्याकडेच आपण जात असतो. एकेका पावलांनी भगवंत जवळ येत असतो आणि म्हणून तो पावतो, अन्यथा पावत नाही. म्हणून ते म्हणतात पादौ नृणांतौ द्रुमजन्म भाजो क्षेत्राणी नानु हरेर्यो. जीवन छवो भागवतांग्री रेणुम न जातु मर्त्योभि लभेत यस्तु. अतिशय साक्षात्कारी वर्णन भागवतकारांनी केलेलं आहे. ज्या नाकाचा उपयोग तुम्ही म्हणाल ठीक आहे, सगळं झालं, आता डोळ्यांनी देवाचं रूप आहे, कानानी त्यांची कथा आहे, पण नाकाचा काय उपयोग आहे म्हणले? ते म्हणले आहे ना, मनुजस तुलस्याहा. भगवंताला वाहिलेली जी तुळस आहे त्या तुळशीचा जर आपण सुगंध घेतला, त्या गंधाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताचा प्रसाद प्राप्त होतो. ही गंध संवेदना आहे, गंध साक्षात्कार आहे. गंधाच्या द्वारे सुद्धा काय म्हणले? हे निर्माल्य. हो, निर्माल्य आहे ना, पण कोणत्याही याला निर्माल्य आपण म्हणत नाही. धन्य निर्माल्याची कळा आणि मृत्यू सर्वांग सोहळा. तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. काय हा सोहळा आहे? एरवी तर लोक मृत्यूला वाईट म्हणतात, मृत्यू म्हणजे वाईट गोष्ट आहे म्हणतात. त्यानंतर तिथे आपल्याला विटाळाची कल्पना येते. पण हा मृत्यू कोणता आहे? ते म्हणतात हा मृत्यू भगवंताच्या एकात्मतेचा आहे. आपण जेव्हा भगवंताशी तद्रूपता पावतो तेव्हा देहापासून ही मुक्ती मिळते, तो मृत्यू आहे. मृत्यू सर्वांग सोहळा, धन्य निर्माल्याची कळा. निर्माल्य कशाला म्हणतात? नुसतं फूल आहे, समजा एखाद्या वेलीवर फूल आलं, गुलाबाचं फूल आहे, चमेलीचं फूल आहे, ते वेलीवर सुकूनही गेलं. एखादं फूल एखाद्या शेजेवर पडतं, एखादं फूल झाडावरच सुकून जातं, पण त्याला कोणी निर्माल्य म्हणत नाही. का हो? निर्माल्य कोणतं? देवाला वाहिलेलं जे आपण दुसऱ्या दिवशी काढतो ते निर्माल्य. का? तर त्याला सुद्धा एक उच्च स्तर प्राप्त झालाय. बाकीचे फुलं सुकले, ते सुकून गेलेलं फुल आहे. हे सुकून गेलेलं नाही, हे निर्माल्य. हा सुकलंय हे खरं आहे, पण ते समर्पण झाल्यामुळं सुकलंय आणि तिथे निर्माल्यत्व प्राप्त झालंय. ही निर्माल्य असणं म्हणजे समर्पणाचा हा आविष्कार आहे. समर्पणाची जी पराकोटी आहे, आत्मसमर्पणाची, ते आत्मसमर्पणाची पराकोटी म्हणजे निर्माल्य. आणि ते भगवंताच्या चरणाकडून, भगवंताच्या डोक्यावरून जी तुळस आपण खाली टाकतो, काढतो, ते निर्माल्य. ही धन्य निर्माल्याची कळा. म्हणून अशा वेळेला चांगलं आणि वाईट याच्या पलीकडे गेलेले असतात संत. चांगलं आणि वाईट हे आपण ठरवतो, आपण म्हणतो हे चांगलं आहे ते वाईट आहे. संतांना सगळंच एकरूप झालेलं असतं.
त्यामुळे ते म्हणतात, अहो नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी. पुण्य किती झालं याचा पत्ता नाही आणि पापाची टोचणी सुद्धा नाही. कारण पाप आणि पुण्य हे द्वैताच्या पलीकडे जेव्हा अद्वैत अवस्था येते तेव्हा तिथे धन्य निर्माल्याची कळा प्राप्त होते आणि मृत्यू सर्वांग सोहळा. अशा पद्धतीचा हा आविष्कार करताना ते म्हणतात की तुळशी भगवंताच्या पायावरून, चरणावरून, डोक्यावरून बाजूला काढलेली तुळस ही गंध साक्षात्कार देणारी आहे. एका ज्ञानेश्वर माऊलींच्या एका अभंगामध्ये फार सुंदर विवेचन त्यांनी केलेलं आहे की कृष्णाचा वेध सगळ्या गोपींना लागलाय. कृष्ण आलाय असं वाटतंय. आता कृष्ण तर सगळीकडेच आहे, पण तो आपल्या घरी आलाय का, बाजूला आलाय का, परसात आलाय का, बगीचात आलाय का? आणि ती धावत धावत बाहेर जाते, घाबरत घाबरत, चाचरत चाचरत, लाजत लाजत, चाचरत चाचरत बाहेर निघाली. कृष्ण दिसतोय का, कृष्ण दिसतोय का? कशामुळे बाहेर निघाली हो? माऊलींनी वर्णन केलंय की तुळशीचा गंध आला, अवचिता परिमळू, झुळकला अळूमाळू, मी म्हणे गोपाळू आला. अचानक तुळशीचा वास आला. अरे कृष्ण आलीत काय की बहुधा? का तुळशीचा वास? हा जो गंध संवेदन आहे, साक्षात्कार अनेक पातळीवर होत असतात. कधी गंध साक्षात्कार होतो, कधी स्वप्न साक्षात्कार होतो, कधी प्रत्यक्ष देव दिसतो, दिसल्यासारखा वाटतो. आभास आणि भास, नारदाला नाही का थोडं दिसल्यासारखं वाटलं की पुन्हा नष्ट झालं. असं साक्षात्काराचे टप्पे आणि शेवटी मग अंतरात्म्यामध्ये हा साक्षात्कार होतो. हा गंध साक्षात्कार भगवंताच्या निर्माल्यातून प्रगट होतो. म्हणून ते म्हणतात, श्री विष्णुपद्या मनुजस्तुलस्याः श्वसंच वोजस्तु न वेदगंधम. अहो ज्याला न वेदगंधम, ज्याला हा वास कळाला नाही त्याचं जीवन निरर्थक आहे. ज्याला भगवंताच्या या तुळशीचा वास कळाला नाही, ज्याला त्याच्या निर्माल्याचा वास आला नाही, त्याचं नाक सुद्धा निरर्थक आहे, त्याचं जीवनही निरर्थक आहे. श्वसन छबोयस्तु न वेदगंधम. पण हा गंध, ज्या गंधाचं जाणीव, गंधाचं ज्ञान हे त्यालाच होऊ शकतं जो समर्पित अशा प्रकारचा भक्त आहे. तदश्मसार हृदयम तवेदम. अजून काय सांगावं त्यांनी? ते म्हणतात, अहो त्याचं हृदय कशाचं? ज्याला देवाचा साक्षात्कार घडत नाही, ज्याला त्याची पूजा अर्चा घडत नाही, ज्याला या निर्माल्याचा आनंद प्राप्त होत नाही, तो हृदय, त्याचं हृदय नाही म्हणले, त्याचं हृदय दगडाचं आहे. दगडाचं हृदय असल्यावर जसं काहीच नाही, संवेदनाच नाही, मनातल्या भावनाच नाहीत, मनातल्या संवेदना नाहीत, जाणीवा नाहीत, सगळं निरर्थक. तदश्मसारम हृदयम तवेदम यत् गृह्यमाण हरिनामध्येयैहि. हरिनामध्येयैहि, भगवंताच्या नावाचा नुसता मनामध्ये उच्चार जरी झाला तरी त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्याला भावोर्मी दाटतात, अष्टसात्विक भाव जागृत होतात, अंगावर रोमांच उभे राहतात, डोळ्यातून अश्रुधारा येतात, त्याला खरा भक्त म्हणावं. नेत्रे जलम, डोळ्यातून अश्रुधारा, आणि राम परिसता श्रवणी अश्रुधारा नयनी. हृदय हे पूर्णपणे भरून आलेलं आहे आणि रोमांचित, सगळ्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याचे न विचारावे या तिकुळ शुची अथवा चांडाळ, अवतरले केवळ राम रूप. त्याचं जात विचारू नका, जातन पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. त्याची जात विचारू नका, त्याचा धर्म विचारू नका, तो कोणत्या ठिकाणी राहतो हे विचारू नका, तो स्नान केलेला आहे का नाही हे विचारू नका. का? अहो तो प्रत्यक्ष रामरूप आहे, जो तद्रूप झाला. नामेसो स्नान नामेसो ध्यान. नामामध्ये जो तल्लीन आहे त्याला कुठल्याच गोष्टीची गरज नाही. म्हणून ते म्हणतात, नेत्रे जलम गात्र हरेषु हर्षः. अंतःकरणामध्ये या हर्ष, आनंद, फक्त दुसरं काहीच नाही. मनातला आनंद हाच ईश्वर आहे. आपल्या अंतःकरणात जेव्हा आनंद दाटतो तेव्हा तो आनंदच भगवंताचं स्वरूप असतो. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये जे आनंदाच्या उर्मी प्रगटतात, आनंदाचे डोही, आनंद तरंग, हे आनंद रूपता म्हणजे भगवंताची एकात्मता. अथा विधेयंग मनोनुकूलम प्रभाषते भागवत प्रधानः.
आणि त्याला खऱ्या अर्थाने भागवत प्रधान, तो खऱ्या अर्थाने भागवत आहे, तो खऱ्या अर्थाने भक्त आहे की ज्या भगवत भक्ताला अंतःकरणामध्ये भगवंताच्या भक्तीचा उदय झाला. भक्तीचा उदय कसा होतो याचं या ठिकाणी सगळं विवरण केलेलं आहे. भक्तीचा उदय सहजासहजी होत नाही. आधी सत्संग आहे, सत्सेवा आहे, सत्श्रवण आहे, त्याचप्रमाणे मंदिराला जाणं आहे, नमस्कार करणं आहे, त्यांच्या सेवा करणं आहे, भगवंताच्या मंदिराची झाडलोट असो, त्या ठिकाणच्या निर्माल्याची व्यवस्था असो, निर्माल्याचं अवघ्राण असो, हे सगळं भगवंताच्या सेवेमध्येच येतं. आणि म्हणून ही जशी जशी तो करत जातो हळूहळू एक प्रकारची निरभिमान वृत्ती निर्माण होते, अहंकार रहितता निर्माण होते आणि याच त्यातून तो तल्लीन होतो. तल्लीनता हाच खऱ्या अर्थानं भक्ताचा आदर्श आहे. जो तल्लीन नाही तो भक्त नाही. यात ग्रह्यमान हरिनामध्ये येई ही भगवंताचं श्रवण कीर्तन आणि त्यासाठी मन हे असं द्रवित झालं पाहिजे. कारण भक्तीला द्रवीभूत भावना म्हटलंय. भक्ती ही द्रवीभूत आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा त्यांनी द्रव भक्ती म्हणजे द्रवता असं म्हटलंय. ही द्रवता सद्द्रवता अंतःकरणामधली जी कठोरता कमी होत 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 हे एकदम होत नाही. आधी आपण कठोर अंतःकरणाचे असतो, पण नंतर हळूहळू अंतःकरण हे मृदू होतं. त्यातली कठोरता कमी होते आणि मृदुता प्राप्त होते. जसं जसं मार्दव येत राहतं तसं तसं भक्तत्व प्राप्त होतं. सूत म्हणतात शौनकादिकाहो, याप्रमाणे वैयासकी म्हणजे शुकाचार्यांनी हे सांगितलं. सूत म्हणतात वैयासके रीती वचस्तत्वनिश्चयात्मना उपधारिमते कृष्ण अवतरे सत्यम व्यधात. परीक्षित राजाला शुकाचार्य हे सगळे सांगू लागलेले आहेत आणि संसार विज्ञान सह कर्मत्रैव जयत. आता राजाने प्रश्न विचारला, महाराज समीचीनम वचो ब्रह्मन सर्वज्ञ सतवान. आपण हे सगळं मला सांगितलं, हे मोठं चांगलं आहे. समीचीनम अतिशय उत्तम आहे. समीचीनम वचो ब्रह्म, तुम्ही जे आता वर्णन केलं ते खरोखर चांगलं आहे, उत्तम आहे. पण मला हे सांगा की भगवान हे विश्व कसं निर्माण करतो? भगवान विश्वाची उत्पत्ती कसा करतो? विश्वाचं पालन कसं करतो? गोपायती म्हणजे पालन. यथा गोपायते विभुरी यथा संयच्छते पुन्हा. तो पालन आणि संहार हे सगळं कसं काय करतो? आम्ही असं ऐकलंय की आत्मानं क्रीडन करोति विकरोति च. भगवान क्रीडा मात्राने उत्पन्न करतो, सहज उत्पन्न करतो. क्रीडा शब्दाचा अर्थ सहज. आपण म्हणतो ना माझ्या डाव्या हातचा मळ आहे, सहज आहे. ही सहजता भगवंताला काही परिश्रम घडत नाहीत विश्व निर्माण करायला. सहज त्याच्या मनातल्या इच्छेने, जसं आपल्या डोळ्याच्या पापण्या आपल्या नकळत हलत राहतात, आपल्याला काय परिश्रम आहेत डोळ्याच्या पापण्यांची? काही नाही. त्याप्रमाणे भगवान विश्व निर्माण करतो. सृजन, पालन आणि संहार हे तिन्ही नूनं भगवतो ब्रह्मं हरेर अद्भुत कर्मणा. तेव्हा भगवंताचा हे जे अद्भुत कर्म आहे ते आम्हाला सांगा. तो कसा हे विश्व निर्माण करतो, पालन कसं करतो आणि संहार कसा करतो हे आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर या ठिकाणी त्यांनी सांगायला सुरुवात केली. सूत म्हणतात शौनकादिकाहो आणि शुकाचार्य म्हणतात हे परीक्षिते, शाब्दे ब्रह्मणी निष्णात पण भवान खळू. शुकाचार्य महाराज हे कसे होते तर शाब्दे ब्रह्मणी निष्णात. ते शब्द ज्ञानानेही आणि अनुभव ज्ञानाने सुद्धा ते परिपक्व होते. शाब्दे परेच निष्णात. पर म्हणजे अनुभवाचं ज्ञान आणि शाब्द म्हणजे शब्दाने व्यक्त होणारं ज्ञान. अर्थात त्यांच्या शब्दामध्ये ते सामर्थ्य होतं आणि अनुभवही त्यांचा होता. त्यामुळं ते सांगण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे वक्ते आहेत. शुकाचार्य सांगू लागले, नमः परस्मै पुरुषाय भूयसे. आता या भगवंताचं वर्णन मी तुला करतो. राजा, तू जो प्रश्न विचारलायस त्यानुसार भगवान काय करतो? गृहीत शक्ती त्रितया देहिना मंत्र भवाया उपलक्ष वर्तमने भूयो नमः सद् न छिने तसा
मसंभवाय अखिल सत्वमूर्तये. भगवान हा सत्वमूर्ती आहे. तो सदुद्भवस्थान निरोध लीलया, लीलेने सहजपणाने उत्पत्ती स्थिती आणि लय करतो. त्याच्यामध्ये गृहीत शक्ती त्रितयाय देहिना, त्याच्यामध्ये या 3 शक्ती आहेत. 3 शक्ती आहेत, सामर्थ्य. ते कोणतं आहे तर हे सहज उत्पन्न करायचं, त्याचप्रमाणे पालन करायचं आणि नष्ट करायचं, दोन्ही. स्वधावने ब्रह्मणि रंसते नमः. आणि ज्या भगवंताचं वर्णन जे अंत्यज सुद्धा करतात, या ठिकाणी शुकाचार्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते भक्तिशास्त्राचा आदर्श आहे की देव हा फक्त एखाद्या उच्च कुळातल्या माणसालाच प्राप्त होतो असं नाही. संत तुकाराम महाराजांनी तर यापेक्षाही वाईट शब्दात सांगितलंय, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याशी रांड प्रसवली. अभक्त ब्राह्मण, ब्राह्मण आहे पण अभक्त आहे. भक्ताला इतकं महत्व दिलंय की त्याची जात धर्म पंथ हे सगळं निरर्थक मानलंय. आणि म्हणून सद्यो विधुनाति कल्मषम, जो भगवान कोणाकोणाला हो किरात हूणांध्र पुलिंद पुलकसा आभीर कंका यवना खसादय येण्याच पापा यदपाश्रयाश्रया, हे सगळे पापी आहेत, मान्य. पापी जीव आहेत. पापामुळेच वेगवेगळ्या जातीत नीच जातीत जन्माला आले. कुणी मारामाऱ्या करतं, कुणी चोऱ्या करतं, कुणी काही गुन्हेगारी करतं, हे सगळं खरं आहे. पण ते जर भगवंताचे भक्त झाले तर मात्र ते मुक्त होतात. भगवान हे पाहत नाही की हा या जातीचा आहे, तो त्या धर्माचा आहे, तो या पंथाचा आहे, मी याला मुक्त करणार नाही. नाही, तो जर भगवंताशी एकनिष्ठा असेल तर मुक्त होतो. तो भगवंताची तद्रूपता पावला तर मुक्त होतो. या ठिकाणी किरात होऊणांध्र पुलिंद पुलकसा, हे जे सगळं वर्णन आहे हे सगळं नीच अभीर, म्हणजे जे जाती वेगवेगळे आहेत. मग कुणी कंक आहे, कुणी शुंभ आहे, कुणी महाभारतात त्याचं वर्णन केलेलं आहे, कुणी यवन आहे. अहो यवन आहे ना, शेख मोहम्मद नव्हता का यवन? शेख मोहम्मद मुसलमान परी त्याच्या, ते म्हणतात शेख मोहम्मद अविंध परी त्याच्या हृदयी गोविंद. शेख मोहम्मद मोहम्मद आहे, मुसलमान आहे. मुसलमानाला कसं ज्ञान द्यावं? म्हणजे काय बिघडलं? मुसलमान जरी असला तरी जनार्दन स्वामींचा शिष्य होता तो. एकनाथ महाराजांचा गुरुबंधू आहे. एकनाथ महाराज ब्राह्मण आहेत, शेख मोहम्मद मुस्लिम आहे. त्याच्या घरी मुलाण्याचा व्यवसाय आहे, पशु कापायचा व्यवसाय आहे. तरी सुद्धा जनार्दन स्वामीने हा विचार नाही केला की याला ज्ञान देऊ नये. स्वामींचा शिष्य झाला तो. का? ते म्हणतात असू द्या, शेख मोहम्मद अविंद परी त्याच्या हृदयी गोविंद. तो भगवंताचं जर नामस्मरण करणार असेल तर तो अविंध नाहीच आहे. इथे जात पंथ धर्म याच्या पलीकडचा हा भागवत धर्म आहे. म्हणून भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय असा जर आपण विचार केला तर किती 5000-7000 वर्षापासून वारकरी संप्रदायाची बीज भागवतामध्ये सापडतात. किरात होऊन रांद पुलिंद पुलकसा आभीर कंका यवना खसादया, यवन शब्द वापर, यवना खसादया. यवन असू द्या, तो म्लेंछ असू द्या, जाती बहिष्कृत असू द्या, समाजाने त्याला बहिष्कृत करू द्या, पण तो जर माझा भक्त असेल तर खसादया. खस म्हणजे कोण? तर द्रोण पर्वात खसाचं वर्णन केलेलं आहे. वरच्या ओठावरच्या केसांची ज्यांची खुरट वाढ झालेली असते, जे मंगोलियन किंवा चीनी आहेत, त्याला खस म्हटलंय. आभीर म्हणजे सिंध प्रांतातले लोक आहेत. सभा पर्वात आणि भीष्म पर्वात त्यांचं वर्णन आहे. हून म्हणजे पूर्व जर्मनीतले लोक आहेत. पहा, हून पूर्व जर्मनीतले. रशिया या पर्वतावरचे हे लोक आहेत. आणि आंध्र म्हणजे दक्षिण भारतातले. पुलिंद यांचं वर्णन सुद्धा अवैदिक म्हणून केलेलं आहे. हे सगळे असू द्या, अवैदिक असू द्या, ते वेगवेगळ्या म्लेंछ जातीतले असू द्या, जाती बहिष्कृत असू द्या, पण एनेच पापा, एनेच शब्दाने त्यांनी इतर अन्य अनेक पापा यदपाश्रयाश्रया, पण भगवंताच्या पायाचा आश्रय जर त्यांनी घेतला तर ते शुद्ध्यंती तस्मै प्रभविष्णवे नमः, ते शुद्ध होतात. आता हा जो या ठिकाणी भागवतकारांनी शुकाचार्यांच्या मुखातून
जो हे जे आश्वासन दिलंय, हे आश्वासन फार महत्वाचं आहे. कारण लोकांना काय वाटत होतं, अहो आम्ही या जातीतलेत, आम्ही याच जन्मातलेत, आम्ही मुक्त होऊ का नाही, चोखा मेळा नाही म्हणत का, की आम्हा दूर हो म्हणती, तुझे भेटू कवण्या रीती. अरे लोक आम्हाला लांब व्हा म्हणतात, तुला देवा भेटू कसा मी. अंतःकरणात तर तुझं प्रेम निर्माण झालंय, पण तुझ्या पाहण्याची इच्छा आहे, पण मी मंदिरात जाऊ शकत नाही, कारण मंदिरातला प्रवेशद्वार माझ्यासाठी बंद आहे. मग दूर हो म्हणती, तुझं भेटू कवण्या रीती. आणि एकाशी कदन्न एकाशी मिष्टान्न, असं देवा तू का केलंस बरं. एकाला मिष्टान्न भोजन मिळतंय, एकाला कदन्न आहे ना, एकाशी न मागता मिळे कोरान्न, एकाला तर भिकही मिळत नाही, असं का केलं देवा. तेव्हा मला तुझी भेट घडू दे. या ठिकाणी हे आश्वासन भागवत, म्हणून भागवत ग्रंथाला वारकरी संप्रदायात जे महत्व प्राप्त झालं ते यातून, की त्या ठिकाणी हे आश्वासित केलंय की तुम्ही कोणत्याही जातीतले असा, फक्त तुम्ही भक्ती करा, तुम्ही मुक्त व्हाल. या ठिकाणी राजाज्ञेची अक्षरे आहाती, ती चामा एका दया पडती, त्या चामासाठी जोडती सकळ वस्तू. माऊलींनी एक उदाहरण दिलेलं आहे, हे मुद्दाम या ठिकाणी सांगतो. राजाज्ञेची अक्षरे आहाती, ती चामा एका जया पडती. माऊलींनी उदाहरण दिले त्यांच्या काळातलं. असं म्हणतात की जो वेडा महम्मद होता ना, वेडा महम्मद, ज्यांनी 2-3 वेळेला राजधानी बदलली, ती देवगिरीहून ती दिल्लीला नेली, दिल्लीहून पुन्हा देवगिरीला आणली. हा जो वेडा महम्मद होता, तो वेडा नव्हता खरं म्हणजे, तो अतिशहाणा होता. त्या काळातल्यापेक्षा तो पुढे 100 वर्ष शहाणा होता, पण लोक त्याला वेडं म्हणायचे, कारण तो त्या काळात लोकांना तो पटला नाही. त्यांनी चामड्याचे नाणे केले होते, असं वर्णन अभ्यासकांनी केलेलं आहे. चामड्याचं नाणं, आता आज जसं आपल्या काही धातूचे नाणे असतात, ते चामड्याचं नाणं केलं, त्यावर स्वतःचा शिक्का मारला, आणि याप्रमाणे तो चलन म्हणून ते वापरायला लागला, रोजचं व्यवहाराचं चलन साधन. माऊलींनी ते उदाहरण घेतलंय. ते म्हणतात, राजाज्ञेची अक्षरे आहाती, ती चामा एका जया पडती, त्या चामासाठी जोडती सकळ वस्तू. एरवी चामड्याला कुणी विचारणार नाही. कोण विचारिलो चामड्याला, काय म्हणले चामडं पडले, पडू द्या ना, कातड चामडं, त्याला कोण विचारायला. पण जर त्याच्यावर राजाज्ञेची अक्षरे, जर त्यावर गव्हर्नरचा स्टॅम्प असेल, जर त्यावर गव्हर्नरची सही असेल, तर अरे बापरे, त्याला किंमत प्राप्त होते. मला हे सांगायचं, किंमत कोणाला प्राप्त होते. तसं हे चामडंच आहे, आपलं शरीर म्हणजे सुद्धा चामडंच आहे, पण या चामड्याला किंमत कधी प्राप्त होईल. राजाज्ञेची अक्षरे आहाती, त्यावर नाममुद्रेचा ठसा उमटवा, तुमच्या देहाला सुद्धा विदेहत्व प्राप्त होईल, देहाला देखील महत्व प्राप्त होईल. म्हणून चामड्याचा देह सुद्धा आपल्याला जर नाम मुद्रेने पवित्र करता येतो, नाममुद्रेने त्याचं मूल्य वाढवता येतं, त्याला म्हणतात मूल्य वाढवणे, मूल्यवर्धन. हे मूल्यवर्धन कधी होतं, जेव्हा राजाच्या स्टॅम्प त्यावरती असतो, त्याची सही असते, तेव्हा साध्या कागदाच्या तुकड्याला सुद्धा महत्व प्राप्त होत नाही का. अहो, एका रात्रीत नरेंद्र मोदींनी 500 रुपयाच्या नोटा बाद करून टाकल्या, 1000 रुपयाच्या नोटा बाद केल्या. दुसऱ्या दिवशी त्याची किंमत कागद सुद्धा कुणी घेईना, त्याला साधे रद्दीची देखील किंमत येईना. का हो म्हणले, एका रात्रीत. हो, असं कसं काय झालं. अहो, त्यातली शक्ती काढून घेतली, त्यामध्ये असलेलं मूल्यवत्ता काढून घेतली. जर त्या कागदावरची मूल्यवत्ता काढून घेतली तर त्या कागदाला कोण विचारतो. काही नाही म्हणले, लोकांनी फेकून दिल्या नोटा, 500-500च्या नोटा, 1000च्या नोटा फेकून दिल्या. मग काय करायचे म्हणले, कागद, त्या कागदाला साधी रद्दीची सुद्धा किंमत नाही, मग काय उपयोग आहे. शेंगदाणे देखील बांधता येत नाही त्या 500 रुपयाच्या नोटीमध्ये, काय उपयोग आहे मग त्याचा. तसं पण जोपर्यंत त्याच्यावर राजाज्ञेचे अक्षर होते, जोपर्यंत सत्ता त्याच्या मागे होती, मला हे सांगायचे, ईश्वर ही एक सत्ता आहे, व्यावहारिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता, अशा 3 सत्ता आहेत शंकराचार्यांनी मांडलेल्या. त्यामध्ये व्यावहारिक सत्ता
तात्पुरती टिकते. प्रातिभासिक सत्ता आपल्या आभासापुरती असते, पण पारमार्थिक सत्ता कायमस्वरूपी असते. आणि ही पारमार्थिक सत्ता जर आमच्या जीवनामध्ये असेल तर आमच्या जीवनाला मूल्यवत्ता प्राप्त होते, अन्यथा आमचं जीवन निरर्थक ठरते. म्हणून ते म्हणतात चामा एका जया पडती, त्या चामासाठी जोडती सकळ वस्तू. आणि म्हणून त्या नामदेव महाराजांनी एक उदाहरण दिलेलं आहे एका अभंगामध्ये. त्यांनी उदाहरण असं वेगळ्या पद्धतीने दिलंय की एक गृहस्थ होता, त्याच्याजवळ एक लोखंडाचा तुकडा होता. त्यांनी तो लोखंडाचा तुकडा घेतला आणि विळा आपण भाजी वगैरे काढतो त्याचा विळा होता, तो विळा घेतला आणि विकायला नेला. विळा विकायला नेला काय त्याचे 5-2 रुपये आले असतील, पण तेवढ्यात काय झालं, त्या विळ्याच्या जवळ एक परीस होता. त्या परिसाचा स्पर्श त्या विळ्याला झाल्याबरोबर त्या लोखंडाचं झालं सोनं. आणि मग तो म्हणायला लागला नाही नाही नाही, 5 रुपये 10 रुपयाची किंमत असते का, अहो याची कोटी रुपये किंमत आहे. म्हणले असं कसं काय, सोन्याचा भाव बघा ना काय तो, आणि याचं वजन पहा किती. ते म्हणतात लोखंडाचा विळा परिसा लागला, मागल त्या मोला मागो नये. मागच्या मोलानी आता मागता येणार नाही तुम्हाला. 2 रुपये 5 रुपये किंमत नाही का, परिसाला लागलाय. नामदेवांच्या काळामध्ये परिसा भागवत नावाचा एक संत होऊन गेला. तो दररोज भागवत सांगत असे आणि तो लोकांना म्हणायचा अहो भागवत ऐकायला या, भागवत ऐकायला या. म्हणून त्याचं नाव काय पडलं, परिसा भागवत. परिसा ऐका. तर परिस आणि परिसा, इकडे परिस आहे तो धातू आहे, पण भागवत हा देखील परिसच आहे, पण त्याला परिसा, त्याला ऐका तर तुमच्या जीवनाचं सोनं होईल. तुमच्या लोहमय जीवनाचं जे जीवन शेवटी गंजून जाणार आहे, नष्ट होणार आहे, त्या जीवनाचं ज्याला मूल्य कमी आहे अशा जीवनाचं सोनं, अमूल्य मूल्यवत्ता, मूल्यवर्धन कुठे होतं, परिसाचा स्पर्श झाला. दुसरं उदाहरण नामदेवानेच दिलंय. दासी होती परी रायासी रतली, मागील त्या बोली बोलो नये. एक दासी होती, ती दररोज राजघराण्यामध्ये राजाच्या महालात काम करायची. काय जे काय असेल पडेल ते काम राणी तिला सांगायची, ती करायची. होता 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 ती दासी सुंदर होती आणि राजाचं तिच्यावर मन गेलं. राजानी तिच्याबरोबर विवाह केला. आता काही लोकांना माहित नव्हतं, झाला विवाह, झाला संपन्न. काही 8-15 दिवसांनी, महिन्याभराने काही लोक आले, म्हणले ती दासी कुठे, म्हणले राजाचे. हो म्हणले दासी म्हणू नका. म्हणले का, दासी म्हणला तर फाशी जाताल का. अहो ती दासी राणी झालीये, राणी व पद तिला प्राप्त झाले. नामदेव महाराज म्हणतात दासी होती परी रायाशी रतली, मागेली त्या बोली बोलो नये. आता तिला कोणी दासी म्हणाल का, म्हणले कसं काय, म्हणले काल तर दासी होती. म्हणले काल दासी होती पण आज राणी झाली. काल आणि आज काय फरक झाला, फरक असा झाला की काल तिच्यामध्ये राजाशी संपर्क नव्हता आणि आज राजाबरोबर लग्न झालं. म्हणून काल आणि आज जीव जीवच आहे, पण जेव्हा तो भगवंताच्या संपर्कात येतो तेव्हा तो शिवत्व पावतो. तिथे तो जीव राहत नाही, जीव दशा संपून जाते आणि तुझं माझं ऐक्य स्थिती ऐशी निश्चित माझी मती. ही ऐक्य स्थिती प्राप्त होते, याला म्हणतात मूल्यवत्ता. जनाबाई ही दासी होती, नामदेवांच्या घरची धुणं भांड करणारी दासी आहे, पण आपण तिला दासी म्हणत नाही, आपण तिला संत म्हणतो. का हो, नामदेव आणि जनाबाई यांच्यात जर फरक करायचा झाला तर तुम्ही कोणाला मोठं म्हणाल. आपण म्हणून दोघंही मोठेच आहेत, नामदेवही मोठे आहेत, जनाबाई. अहो जनाबाई तर साधी मजुरी नव्हती, मोलकरी नव्हती, असू द्यावं. ती व्यक्तिगत जीवनामध्ये मोलकरी नसेल पण आध्यात्मिक जीवनात ती संत आहे. हा जो दुहेरी अशा प्रकारचा मूल्यवत्तेचा भाग आहे तो यादव कालामध्ये प्राप्त झाला. म्हणून यादव कालाला जे महत्व, ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्या एका प्रेरणेने जे हे भक्ती आंदोलन झालं, त्या भक्ती आंदोलनाचा परिणाम असा झाला की व्यक्तिगत जीवनात कुणी असा चोखामेळा, हा शुद्ध चोखामेळा करी नामाचा सोहळा. जेव्हा चोखामेळ्याला सुद्धा परिवर्तन झालं, तो म्हणाला आता मी अस्पृश्य राहिलो नाही, शुद्ध चोखामेळा. का,
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलिया सोंगा. वरवरचा हा देह, आतमध्ये मी परमेश्वर रूप आहे. मी अंतःकरणामध्ये भगवंताचाच भक्त आहे. म्हणून भक्ताला जात नसते, भक्ताला धर्म नसतो, तिथे मूल्यवत्ता प्राप्त होते. या दृष्टीने हे जे दुहेरी मूल्य या ठिकाणी प्राप्त झालं ते यादव कालामध्ये. म्हणून शुकाचार्यांच्या तोंडी हे सगळं विवरण त्यांनी केलेलं आहे. श्रेय पतिर्यज्ञपती प्रजापती धियांपतीर लोकपतीर धरापती. ही भक्त राजा कुलशेखर यांनी कृष्ण त्वदीय चरण, हे कृष्णा आजच तुझ्या चरणाशी माझं मन लागू दे. कारण उद्या काय घडेल सांगता येत नाही. आपण उद्याचा विचार करतो, परंतु उद्याचा दिवस कसा येईल सांगता येत नाही. म्हणून अद्यैव मी आजच माझं मन तुझ्या चरणाशी लागू दे. घरालाच जेव्हा आग लागते, आपण जर घराला आग लागली ना, आता म्हणून आता आड खांदायचं आहे आपल्याला, का हो, म्हणजे प्रोद्दीप्त भवने, प्रोद्दीप्त या घराला जर आग लागली आणि मग तुम्ही जर कूप खणणे, घराला आग लागल्यानंतर आग खाण्याचा अर्थ नसतो. म्हणून आधीपासूनच तयारी करा. जेव्हा वेळ येईल, काळ येईल, तेव्हा तुम्हाला कोणी वाचवणार नाही. आजपासून तयारी करा. त्यातून हळूहळू तुमचं मन परिवर्तित होईल. प्रचोदिता येन पुरा सरस्वती वेतन वेजात सत्यम सुमतीम हृदी स्वलक्षणा प्रादुर्भूत केला असेल तर समे ऋषीनाम तसीदताम. याप्रमाणे ज्या सरस्वतीनं प्रचोदिता येन पुरा सरस्वती, ज्या ब्रह्मदेवाला सरस्वतीच्या द्वारे हे सगळं शब्द ब्रह्म आकलन झालं, जे शब्द ब्रह्म उत्पन्न झालं ते सरस्वतीमुळे. प्रचोदिता म्हणजे त्याला प्रेरणा दिली. ज्या ब्रह्मदेवाला सुद्धा सरस्वतीच्या द्वारेच ही प्रेरणा मिळाली. आणि वितन्वजात सत्यस्वती यती ऋषीणाम पुनराद्यानाम वाचमर्थानुधावती. ऋषीणाम पुनराद्यानाम, जे ऋषी आहेत, जे ज्ञानी आहेत, जे मुनी आहेत. आपण होतं काय आपलं, आपण शब्द उच्चारतो आणि मग अर्थ येतो. पण संतांचं असं नसतं, आधी अर्थ आणि मग शब्द. शब्दू पाठी अवतरे कृपाधी. शब्दू पाठी, शब्द मागे, आधी कृपा येते आणि मग शब्द येतो. म्हणून ते म्हणतात ऋषीणाम पुनराद्यानाम वाचमर्थानुधावती. याप्रमाणे धाता यथा पूर्वमकल्पयत. मग ब्रह्मदेवानी ही सृष्टी निर्माण केली आणि मग त्यामध्ये पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण असे 15 आणि 16वं मन. याप्रमाणे त्या भुंक्ते गुणान षोडशात्मका 16 गुणांनी युक्त अशा प्रकारचं हे विश्व निर्माण झालं. अशा पद्धतीने व्यासांना नमन त्यांनी केलेलं आहे. आणि आता पुढे वेद गर्भोभ्यरा साग्रदा हरिरात्मना. त्याप्रमाणे नारद म्हणतात, आता ब्रह्मदेव आणि नारद यांचा जो संवाद या ठिकाणी सांगतील आणि त्या ब्रह्मदेव आणि नारदाच्या संवादातून विश्वाच्या निर्मितीचा सिद्धांत जो सांगतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. कुंडली गौरदेव विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्ती.